पुनर्जीवित होऊन तो पुन्हा तुम्हाला जसं वास्तुशांती केलेला आशीर्वाद आहे तसं तुम्हाला प्राप्त देत असतो, आशीर्वाद देत असतो. तथा असतो तथा असतो. लक्षात आले. हे अभिमंत्रित केलेलं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडलं की वास्तू शुभ होते. तुमच्या घरामध्ये तुम्ही काही मंगल कार्य करू शकता. तुमच्या काही कोणाचं लग्न करायचं असेल, कोणाचे मोंड्य करायचं असेल, कोणाचं काही परत इथे व्रत वैकल्य करायचे असतील तर समजा तुम्ही संक्रांत आली, संक्रांतीला सगळं तुमचं ते दूध घालणं, हे घालणं, ते घालणं सगळं आलं. त्याचं आलं ते व्रत वैकल्य आले, आदित्याचं व्रत वैकल्य आलं, सूर्याचं व्रत वैकल्य आलं, परत होळी आली, होळी करायची, हो सगळं करायचं. फक्त डामडोल करायचं नाही. फक्त दिवाळी आली तर दिवाळीच्या अगोदर हे म्हणजे वर्ष श्राद्धानंतर येणार आहे, त्याच्यामुळे दिवाळी आली की फक्त आकाशकंदील लावायचं नाही आणि दारामध्ये पंत्या लावल्या तरी चालतात. फक्त आकाशकंदील लावायचं नाही आणि फटाके फोडायचे नाही. कपडे घ्यायचे पण साधे घ्यायचे. फराळ करायचा. लक्षात आले. परत तुमचे गणपती बसवायचा, गौरी बसवायच्या, गौरी असतील तर गौरी बसवायच्या, सगळं सगळं करायचं. फक्त ह्या वेळेस गौरी उभा करायची नाही, फक्त मुखोटे ठेवायचे. मुखोट्यांची पूजा करायची. लक्षात आले. हा पुढची नमस्ते. आता मी इकडे विश्रांतवाडीमध्ये टिंगरी नगर साईडला. हा आता कामामध्ये मी